आम्ही आलोय आज माझ्या वहिनीच्या घरी आलोय. इथं आम्ही चूल पेटवणार आहे. पेटवताय. आम्ही सरप्राईज देणार आहे की आम्ही आलोय, त्यामुळे ती शॉक होईल. अरे आला तुम्ही, येणार नव्हता असं जाऊन आमचा मोबाईल टिकत नाही आता. ब्लॉग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आम्ही आलोय गावाला व्हिडिओ शूट करण्यासाठी पण, आणि लास्ट टाइम आम्ही जे भात लावले त्याच्यासाठी खत टाकण्यासाठी पण आले. आम्ही पुढे आलो लवकर जेणेकरून आमचं शूट होईल, आणि शूट झाल्यावर आम्ही खाली रानात जाऊन खत टाकणार आहे, हा ना. आणि काका ते आले नाहीत त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट करतोय. ते आले की आम्ही लगेच जाणार आहे. काय बोलत होती? आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे अक्षताई भात कशी लावतीये. आता ती खत कशी टाकते हे बघा. हा हा, भात लावले, आता खत पण टाकणार आहे. आणि तो पण आता शूट करतो. एका साडीवर शूट केला, तर दुसरी साडी आम्ही घातली आहे, वेअर केली. ह्याच्यावर शूट झाले की अजून आमच्याकडे 2 साड्या आहेत. सो त्याच्यावर पण मलाच करायचंय. हा, फोटोग्राफर कॅमेरामॅन हेच आहे सगळं, अँगल वगैरे सगळं हेच घेणार. आता पाऊस नाही, आम्ही पटपट शूट करून घेतो. तुम्ही बघू शकता लोकेशन खूप सुंदर आहे इकडं. माझे ऑलमोस्ट ते सगळे व्हिडिओ इकडेच असतात, चुलीवरचे तरी. बट ह्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार आहे मी शूट कुठं करते चुलीवरचे व्हिडिओचे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि मला दम लागतोय कारण की आम्ही पळत आलो, नंतर ब्लॉग चालू केलाय. काय ग? हो. तो गाईस तुमच्या लाडक्या अक्षताईने मला खूप त्रास देऊन झालेला आहे. आमचं शूट करून झालेलं आहे खरं तर. हिला शिकवलेत अँगल घ्यायला व्हिडिओ, त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ छान येतात. आणि गावालाच आम्ही असे व्हिडिओ करत राहू, येत जाऊ आम्ही मधून अधून. तुमचा सपोर्ट कायम असत राहू द्या. हां, जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन आमचा मोबाईल टिकत नाही आता. बघू 4 वेळा पडलाय बघापासनं. ते व्हिडिओच्या नादात नाही पडला, तिचं लक्ष जागेवर नसतं त्यामुळे तिचा फोन पडलेला आहे. आता आम्ही चुलीवर पण काही व्हिडिओ करणार आहेत. तिकडे काचेत नाही अजून तिकडे ते विचारतात माझा नवरा आलेला दिसला का. देवा. आणि हे बघू शकता तुम्ही गाव, हे म्हणजे माझं नाहीये, माझ्या मावशीचं गाव आहे. मी इकडं शूटसाठी येते. खूप सुंदर लोकेशन आहे इकडं. आणि त्या म्हणतात त्यांचा नवरा पळून गेला. चला, आमचे 2 साडींवर शूट करून झालेलं आहे मोस्टली, म्हणजे बाहेरचं. आता आम्ही चुलीवरचे व्हिडिओ करणार आहेत. ह्यावेळेस आम्ही चुलीचं लोकेशन चेंज केलेलं आहे, म्हणजे वेगळं घेतलंय थोडंसं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं मी चुलीवर फक्त व्हिडिओ करण्यासाठी येते, तर असं काहीच नाही. काय दीदी? मला चुलीवरचा सगळा स्वयंपाक करता येतो. फक्त एवढंच की पुण्याला चूल नसल्यामुळे आम्हाला म्हणजे सगळ्यांना गॅसवर स्वयंपाक करावा लागतो, एवढाच फरक आहे फक्त. दॅट्स इट. काय आम्ही आलोय आज माझ्या वहिनीच्या घरी आलोय. इथं आम्ही चूल पेटवणार आहे, म्हणजे इथं करणार आहे आम्ही शूट. म्हणजे हे दुसरं लोकेशन आहे, नेहमी आमचं दुसरं लोकेशन असतं. ह्यावेळेस आम्ही दुसरं घेतलंय. चूल प्रत्येक वेळेस चेंज करणार, लोकेशन चेंज. काय तुला दाखव. आणि तो वहिनी चूल पेटवतायत आमच्या, त्यांना आज आम्ही कामाला लावलंय. मला तर राखोचा वाचला आवडतो, आणि रॉकेलचा पण. खायला पण आवडते तिला राख. आता नाही खाणं होत, खाल्ली आहे मी पण पुण्यात गेल्यापासून नाही. राख, माती, रॉकेलचा वास, म्हणजे सगळंच आवडतं मला गावाकडचं. लग्न झाल्यामुळे मी पुण्यात आहे. पण ज्यावेळेस मी स्वतःचं घर बांधेल ना, काही पण असो, पण तिथं मी छोटीशी चूल करणार आहे मला व्हिडिओसाठी पण. आणि आमच्या घरात चुलीवरचं जेवण पण सगळ्यांना आवडतं, ऑलमोस्ट. भाकरी, भाजी. पण आता श्रावण चालू होणार आहे ना, आज एकादशी आहे. खात नाही, पण कोण खात? नाव नाही घेऊ शकत आम्ही. हां, दीदी नाही घेऊ शकत. आम्ही म्हणजे मी नाही खात ॲक्च्युली. ही बाकीची आता आम्ही चूल पेटवली आहे. आता मी पीठ मळणार आणि भाकरी करणार. त्यामुळे अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा, अक्षता वाल्लेकर ऑफिशियल त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी चूल पेटवली, आता मी 2 भाकरी करणार आहेत. 4 साड्या घेऊन आलो आहे.
चारी साड्यांचा शूट आम्ही चुलीवर करणार आहे, मग बाहेर करणार आहे. आली आली सत्का लावत्यात भाकरी करते ती तिला जमत नाही ना, ती शिकवतोय भाकरी. हा त्यामुळे फोटो काढते तुमचा, काढलात ना फोटो काढते. झाले फायनली आमचे व्हिडिओ करून झालेले आहेत चुलीवरचे तरी. ह्यावेळेस छान झालेत व्हिडिओ, काय ग? आणि ऐन टाइमिंगला मोक्याला लाईट गेली आमच्या काय ग? झाले व्हिडिओ करून. आणि असं नाहीये मला चुलीवर स्वयंपाक करता येत नाही, येतो, फक्त टाइम नसतो, त्यामुळे आम्ही व्हिडिओसाठी शूट करतो. पण गावाला आल्यानंतर आम्ही मोस्टली चुलीवरच करतो. आणि लग्न अगोदर मी सगळं स्वयंपाक असेल, आमच्या गावाला चूल असायची, होय की नाही? त्याच्यामुळे आम्ही गावावर चुलीवर स्वयंपाक करायचो. आणि मला गावाला राहायला जास्त आवडतं, काय ग? हा लोकांना कसं सांगणार आता? लोकांना असं वाटतं की आम्ही फक्त आम्हाला जमतच नाही स्वयंपाक असं वाटतं, की चुलीवर फक्त व्हिडिओसाठीच करतो असं वाटतं. पण रिअल लाईफमध्ये पण आम्ही चुलीवर भरपूर स्वयंपाक केलेला आहे, खूप. आता वाजले 1:30 आणि आम्ही आलोय भातामध्ये खत टाकण्यासाठी. आमचे शूट करून झाले, मावशीन काका ते आलेत, अर्धा पाऊण तास झाले ते टाकतायत. आता परत काही ह्या पुरीला टाइम नसणार आहे, इकडे बघ ग. हो पार्लरचं करते ना ती, त्याच्यामुळे तिला टाइम नसतो. आणि आता सगळ्यांना वाटतं मी खाली का बघते, कारण की खाली बांधे आणि चिखल आहे, त्याच्यामुळे मला खाली बघावं लागतं. आता मी पडल, कारण की गेल्या वेळेस मी 4 ते 5 वेळा पडले, तर ह्या वेळेस मला पडायचं नाहीये. तिकडं बघा, इकडं पूर्ण आहे आम्ही गेल्या वेळेस लावलेलं सगळं रान. आणि बऱ्याच जणांनी अशा मला कमेंट्स केल्या की तू फक्त रीलसाठी, शूटसाठी, भात लावण्यासाठी गेली होती, असं तसं. तुम्हाला काय माहिती मी भात लावलेत का नाहीत लावले? तुला काय बोलतो तू आता? लावले का नाही भात मी? पहिलाच प्रयत्न होता, पण खूप छान लावलं. पहिलाच प्रयत्न जरी असलं तरी भात लावलेत मी गायबाने. चलो आमचा एक वावर खत टाकून झाले. आता आम्ही जेवण करायला बसलोय रानात. काय आहे? शेंगदाण्याची चटणी आणि भाकर. हिला भूकच नाहीये, आता खाणार. आणि खत टाकायचं परत. 3 वाजलेत है ना? 3 वाजले. आणि बाकीचे दोघं तिकडं ऑटो दिसते, तिकडून खत घेऊन येतात. आम्ही हे सगळं खत टाकलंय इथून ते त्या टोकापर्यंत मोठं. अजून 2 खाच राहिलेत ना, अजून 2 खाच राहिलेत अजून. या सगळ्यांनी ठेचा आणि भाकर खायला. रानातली मज्जाच वेगळी आहे. पण काय भारी वाटते. चटणी भाकरी जाणार नाही. आणि शेतात बघा काय शेतात भारी लागतं. कसं आहे का, वातावरण पण खूप भारी झाले, त्यामुळं चला तर आमचं आता एक वावरामध्ये खत टाकून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय दुसऱ्या खासरामध्ये खत टाकण्यासाठी. 3 वाजलेत, 2:45 वाजता एक आमचं वावरामध्ये खत टाकून झालं आणि जेवण वगैरे झालं. आता वाजले 2:15. आता आम्ही चाललोय दुसऱ्या वावरामध्ये खत टाकण्यासाठी. ती बघा तिकडं कशी चालली बोचकं घेऊन. ऐ बाचकेवाले, या गाईत सगळ्यांनी खत टाकायला. ती बोलवते सगळ्यांना खत टाकायला. मी आलेच तिथं, थांब. आणि काका आणि मावशी माग आहेत. आम्ही तोपर्यंत पोती घेऊन पुढं चाललोय. तर आम्ही खत टाकतो
आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा वालेकर ऑफिशियल्स. बापरे, खाली तर बघून जायला लागते. बघू शकता बांधाने जावं लागते. असं सगळीकडं कसं आहेत वावर, किती छान आहेत. गावाकडचं वातावरण खरंच खूप भारी असतं. हे घेऊ का मी? काय झालंय सुंदर, बघू शकता तुम्ही वातावरण. सगळीकडे कसं छान एकदम हिरवळ 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 झाले ना, असं डोंगर डोंगर. काय भारी फील येते. मला तर गावाला लयच आवडतं, खूप आवडतं मला वातावरण बघूनच. चलो मध्येच घेते. चल, चला. खत टाकायला अर्धा पोतं घेऊन चाललंय आम्ही. खालचा एकच वावर राहिले ना आता. नाही, तळ 2 बघ, आहेत. तळ किती छान आहे. 2 आहेत. इथं तळ आहे स्विमिंग पूल. आणि इथे चिमण्यांनी बघा कसं घरटी बांधलेत. आणि इकडं खाली स्विमिंग पूल. काय क्वालिटी आहे बाई. गरज आहे का कुठल्या विलाची? काय ग? हो. गेल्या वेळेस आम्ही इथंच आलो होतो. इथंच आम्ही कॅमेरा काढला होता त्यावेळेस पाऊस कमी झाला होता. काय ग? हो. तू खाली बघून चाल ना मोबाईल पाहिजे. बाई ग कसं वाव, लुकिंग सो ब्युटिफुल. कसलं भारी वाटतंय सगळीकडं. हा ना. तिला दम लागला त्याच्यामुळे बाच कमी घेतले हे हो. खत टाकण्यासाठी. आमचं होईल आता टाकून थोडा वेळ. बाटकी उचलण्यासाठीच तू जिम लावली. त्यातली बाटकी उचलता यावी म्हणून जिम लावली. त्यामुळे त्या जिम मध्ये डंबल उचललं म्हणजे बाटकी उचलायला कशी बरी पडतात. आमचं खत टाकून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय परतीच्या वाटेला चालत चालत. तिकडं बाकीचे आहेत, ही मागं आहे. आम्ही दोघी चाललोय आणि जर्किंग घातलं पण पाऊसच नाही आला. म्हणजे आज दिवसभर पाऊसच नव्हता, ऊनच होतं कंटिन्यू. असं वाटलं येईल पाऊस, पण नशीब चांगलं की पाऊस नाही आला आमचा. काय छान. वा, चला 5 वाजले. लवकर सरळ बातलं. कुठून जायचं? इकडून सरळ. वा वा. आता वाजले 6:30 आणि मी आणि माझी बहीण आलो आहे विंझरमध्ये आजीला भेटायला. ॲक्च्युली आजीला दीदीने सांगितलं होतं रात्री येणार आहे, त्यामुळे ती आशेवर होती की आम्ही दोघी येत आहे म्हणून. आणि अचानक तिला फोन केला मी मावशीच्या घरी की आम्हाला काही जमत नाही, खूप लेट झाला आहे, असं तसं. म्हणले ठेवा फोन, नका येऊ. काय ग? म्हणून आम्ही निघालोय. आणि ती रागात होती, ठेवा फोन म्हटली. मी नादाला लावून ठेवलं तुम्ही दोघी येणार आहे म्हणून, नानी काही आलाच नाही. आणि मग म्हटलं जाऊ दे. आणि त्यात तिला वडापाव खायची पण इच्छा, क्रेविंग झाली होती म्हणजे वडापाव खायची. तर आम्ही आता सगळं वडापाव घेतलं, भाजीपाला घेतला, कारण की इकडं खूप आतमध्ये असल्यामुळं इकडं काही भाजीपाला मिळत नाही. आणि त्या दोघींना काय एवढं चालता येत नाही आणि गाडी नसल्यामुळं त्या कुठं जात नाहीत. त्यामुळे येताना आम्ही भाजीपाला घेऊन आलो आणि त्यांना वडापाव खायची इच्छा झाली ती, त्यामुळे आम्ही वडापाव घेऊन आलो. आणि त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहे की आम्ही आलोय. त्यामुळे ती शॉक होईल, अरे आला तुम्ही, येणार नव्हता, असं होणार आहे ते काय ग. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आम्हाला तसं पण जायला लेट होणार आहे, लेट झाला तरी आम्ही जाणार आहे. नशीब आमचं चांगलं की पाऊस नव्हता. आणि आता ही कॅमेरा पकडणार आहे आणि पुढे गेल्यावर चालू करणार आहे, अरे तुम्ही कशा आला, ते असं होणार आहे. चला तर आपण जाऊयात आता. आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोच आहे. गेलंय चालू. फायनली वेटिंग
लाईट तर गेलेलीच आहे. ते फक्त तू नाही म्हणते ना मी येणार नाही असं होईल का? तुला असं वाटलं येणार नाही, आम्ही तुला सरप्राईज दिलं. कळलं का? काय पडलं इकडे? येऊ नका म्हटली होती ती. कशाला आला तुम्ही? ते इथं नव्हतं सांगितलं होतं ना, पण आम्ही आलो. आम्ही बिनधास्त आहे. आम्ही आलो आणि लाईटीचा फ्यूज गेला. असे आमचे पायगुण. थांबा इकडे कॅमेरा घेऊ. आई इकडे बघ. तू काय म्हंटली आम्हाला येऊ नको? जाऊ का आता आम्ही? येऊ नको म्हटली होती, पण आम्ही आलेलो आहे. वडापाव आणलेत. वडापाव गरम गरम खाऊन घे. आम्ही जाणार आहे लवकर. अगं आणली आई दूध. का मांजरा? आम्ही मरू दे. चांगला शेकते बघ. दिदी घे तिला कुशीत. आणि ही पण आमची चूल आहे की इथं आम्ही शूट करतो. हा आमचा चहा नाश्ता पाणी करून झाले आणि आम्ही आलो आता मागं असंच फिरायला. तुम्हाला मी दाखवताना कुठे कुठे शूट करतो. ही बघा, हे माझ्या मामाचं आहे, म्हणजे बॅक साईड आहे पूर्ण. आणि इथे बसून आम्ही कधी कधी व्हिडिओ शूट करतो. आणि हा घोटा आहे. गोटा आहे हा. चल. आणि मागं असं पूर्ण बाग आहे. हा गोटा आहे आणि हे मागचं हे घर आहे. हे मामाने लावले काजूचं झाड लावलंय. काजू लावणारा माणूसच नाही इथं. आणि हे पेरूचं झाड. पेरू येत नाही ह्याला भारी. किती छान पेरू. खाल्ले ना चकुलताईने तर खातच राहील असले पेरू आहेत. एकदम खतरनाक असले. लास्ट टाइम आम्ही जे व्हिडिओ केले होते ना, लास्ट टाइम ते त्या दगडावर बसून केले होते तिकडं. इकडं शूट करायला टायमिंग आहे, पण ह्या मॅडमला टायमिंग नसतो. आहे पिकला नाहीये. काढू का ग? नको काढते. नको असं दे. कोण नाही आता असं खाणार. असं जाईल पडून. बघा किती छान आहे इकडं. अंजिराचं पण झाड लावलंय मामाने. अंजीर पण पिकलंय टोकावरती. चला कुठं हे अंजीर झाड आहे का? येस. थांबते कच्चे आहेत. ओक वरती एकच पिकलेलं आहे तेवढं. इथं दिसतंय का? येस इथं अंजीर. कशी एक फांदी लगेच तुटती ती. एकदम अलगद काढ. एकदम म्हणजे काहीतरी घ्या आणि पाड, नाही तर कशाने तर लगेच मोडती ती. मामाला हाणन आपल्याला. फांद्या बिंद्या तोडल्या तर तुटतंय का? फायनली तिने तोडलाय. ऍक्च्युली पण आहे थोडंसं पिकलेलं आहे. बघू छान घे जरा व्हिडिओ. नाही हे कच्चच आहे ऍक्च्युली. पकड हे पण हातात. आता चला तुम्हाला दाखवते. हे झालं अंजीरचं झाड. इकडे ना इकडे पपई आहे. पपई हे बघा. पपई मोठे. इकडे मामाने अशी सगळी अशी छान छान बाग केली. आणि इथे हे फक्त काहीतरी लावलं असणार आहे मे बी. इथं काय ग घेवडा आय थिंक लावलेला असेल त्यांनी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शेतीमधलं मला काही कळतच नाही, पण असं नाहीये. आम्ही शेतकरी आहोत. लग्न अगोदर मी शेती केली, शेतात गेलीये. काय ग? हो. लग्न झाल्यामुळे. आणि त्या आंबा आहे छोटा. गेल्या वेळेस आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस हे नव्हतं इथं, पण आता खूप जास्त गवत झाले. काय ग? हो. तरी काढलंय ह्यांनी लावायचंय म्हणून. आणि ही वांगीची झाड आहेत. तिथं पण वांगीची झाड लावले. वांगी आलेत. नाही इथं आले. एकच आले. हे बघा. भरताची वांगी आहेत मे बी. मोठी मोठी आहेत वांगी. इकडे हळद लावली आहे. हा ही ओरिजिनल हळद. ही चेहऱ्यासाठी पण आपण लावू शकतो. माहितीये का हळद? हा काही जे येतात ना हळद आपण विकत जे घेतो ना, त्यात मिक्स असेल काहीतरी मे बी. ती हळदीची भाजी पण करतात ना, मला ती खायची ऍक्च्युली. भारी करतात. मी नेणार आता उगवल्यावर चेहऱ्याला लावण्यासाठी. ग्लोईंग ग्लोईंग. चला आता करमणार का आम्ही गेल्यावर? हा ह्या दोघी एवढ्या अख्ख्या मोठ्या घरात ह्या दोघी भूतासारख्या बसलेल्या असतात. म्हणून आम्हाला बोलवलं, म्हणून आम्ही आलो. आता आम्ही चाललो. बाय बाय. आम्ही चाललो आता पुण्याला. बाय बाय. आणि हा व्लॉग मी इथं सेंड करते. भेटू.